पालकची लाडकी जोडी प्रथमेश परब आणि भाग्यश्री आता एका प्रायोगिक नाटकाद्वारे रसिकांना भेटायला आल्या। धानुकर कॉलेजतर्फे आयोजित झोपाळा हे नाटक रंगभूमीवर दाखल झालेलं आहे। तर आपल्या बरोबर आहेत प्रथमेश आणि भाग्यश्री। तुम्हा दोघांचं खूप खूप स्वागत आहे। प्रथमेश, तू सुरुवात केली मोठ्या स्क्रीन पासून, पालक आणि टाइमपास दोघे तुझे चित्रपट हिट झाले आणि आता तू वळतोयस थिएटरकडे। एक तद्दन प्रायोगिक नाटक तुम्ही रंगमंचावर आणलेलं आहे। तर एकूणच त्या नाटकाविषयी आणि झोपाळा, वपू काळे आणि रत्नाकर मतकरी दोन मोठे लेखक आहेत, त्यांच्या याच्यावरती आधारित नाटक तुम्ही बसवायला घेतलेलं आहे। तर त्याबद्दल थोडंसं, त्यातील तुझ्या पात्राबद्दल। पहिलं तर म्हणजे मी आधी एकांकिकेत काम करायचो, कारण पालक नावाची आमची एकांकिका होती, त्याची फिल्म झाली। सो आधी मी थिएटरमध्ये होतो, मग फिल्म आणि मग आता परत प्रायोगिक नाटक। नाटकाबद्दल सांगायचं झालं तर झोपाळा हे जे सेम टायटल आहे ते आम्ही वपू काळे आणि रत्नाकर मतकरी या दोन कथा त्यांनी लिहिल्या होत्या, सेम टायटल शेअर करू। सो आम्ही त्याच्यावर विचार केला की याच्यावर प्रायोगिक नाटक करू आणि ज्या प्रकारे वपू काळे लिहिली म्हणजे हलकं फुलकं पण मनाला भिडणार, आणि रत्नाकर मतकरींचं कसं असतं सगळं गूढ असतं, सो ते आम्ही प्रेझेंटेशन मध्ये कसं आणता येईल त्याचा जास्तीत जास्त विचार करत होतो आणि तसं मला वाटतं ते पोचते म्हणून हे नाटक वर्क होतं आणि तेच आम्ही पोचवण्याचा प्रयत्न करत होतो आणि ते सक्सेसफुल होतो। आणि माझ्या कॅरेक्टर बद्दल सांगायचं झालं तर मी वपू काळेमध्ये नरेटर प्ले करतो, जो ऑफिसचा मॅनेजर आहे आणि त्याला कॅरेक्टर सतत भेटत असतो जो रुबाब करतो आणि त्या रुबाबात त्याची एक वेगळी शैली आहे। तो ज्या प्रकारे रुबाब करतो त्यानुसार तो त्याला ऑब्झर्व करत असतो नरेटर, आणि हा नरेटर जो आहे तो प्रत्येक वेळी कनेक्ट करतो ऑडियन्सशी आणि मला वाटतं ते फार चॅलेंजिंग आहे माझ्यासाठी। जोपर्यंत माणसं नाटकात आणणं, माणसांना इन्व्हॉल्व्ह करणं हे माझं काम आहे आणि ते गेले 3-4 प्रयोग मी करतोय आणि त्याचा आनंद आहे मला की काहीतरी वेगळं करायला मी 5 ट्रेन मध्ये असतो ना की कळवा स्टेशनची फार दया येतो मला, आणि गाडी तिकडे चुकून जरी थांबली ना तरी मला राग येतो। कळवा, चिंचपोकळी, नाला सोपारा, मुंब्रा, कांजूर मार्ग, विद्याविहार या अशा सगळ्या स्टेशनांचं ना असंच होत। म्हणजे बघा, कृष्णा अवताराची महती श्रेष्ठ या चंकाने, पण मग देवकीच्या 7ही मुलांनी मरण्यासाठी जन्म घेतले होते काय? त्यांची जशी अवस्था होती ना तशी ही सगळी स्टेशनर असं मला फार वाटतं। भाग्यश्री, पालक नंतर मोठ्या गॅप नंतर तू आलेली आहेस आणि आता चक्क एक प्रायोगिक नाटकाद्वारे, आणि त्यातही तुझ्या वयापेक्षा तो रोल फारच हे आहे, मॅच्युरिटी या रोलमध्ये खूप आहे। तर एकंदर याच्याबद्दल तुझे जे 3 डिरेक्टर आहेत पराग आणि त्याची टीम, त्यांनी ह्या रोलसाठी तुझ्याकडनं कितपत तयारी करून घेतली त्याबद्दल थोडंसं। मुळात म्हणजे पालक नंतर जवळजवळ 1-1.5 वर्षाचा गॅप पडला आणि मग प्रायोगिक नाटक हे झालं। तर मला परागचा फोन आला होता की तो नाटक करतोय, त्याच्यासाठी एका रोलसाठी तो मला विचारत होता, जो रोल मी करते। झोपाळ्यातल्या वपू काळेंच्या कथेमध्ये 15-16 वर्षाची मुलगी आणि 45 वर्षाची बाई सुद्धा मी दाखवली, आणि मतकरींमध्ये लग्नाची बोलणी जी चालली अशी साधारणतः 18 ते 20 वयोगटात, आणि त्याच्यामुळे तीडमध्ये लग्नाची बोलणी जी चालली अशी साधारणतः 18 ते 20 वयोगटात, आणि त्याच्यामुळे 1.5 महिना साधारणतः रिहर्सल झालं आणि मग आता हे नाटकाचे 3 प्रयोग झाले। आणि त्या तिघांबद्दल सांगायचं झालं तर एकांकिकेमध्ये ते तिघही डिरेक्टर होते आधी आम्हाला, त्याच्यामुळे आमचे अगदी मित्रच आहेत ते चांगले। सो असं काही त्यांनी वेगळी, आणि मुळात ह्या प्रायोगिक नाटकाचं वेगळेपण हे की त्यांनी आमच्याकडून अशी तयारी नाही करून घेतली की तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा। त्यांनी आम्हाला पूर्ण लिबर्टी दिली की तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, तुम्ही तुमचा विचार करा। चुका सांगितल्या, चुका आमच्याकडून झाल्या, पण तरी त्यांनी आमच्यावर कुठला दबाव नाही आणला। आम्ही आमचा वेळ गेला, आम्हाला आमचा वेळ घेऊ दिला, आणि आम्हाला असं वाटतं की कुठलाही आम्हाला रेफरन्स नाहीये कुठलाही, आम्ही अगदी आमच्या परीने आमचा रोल प्ले करतोय। सो हेच त्या तिघांचा खूप मोठा सपोर्ट आहे आम्हाला की
पहिल्यांदा आम्ही स्वतः काही विचार करून रोल प्ले करतो. इट्स अ लॉंग स्टोरी. म्हणजे आम्ही बडोद्याला गेलो आणि आमचं नशीबच पालटलं. माझ्या बाबांचा धंदा तेथीत आला. मग माझं लग्न झालं. मी अमेरिकेला गेले. त्या दरम्यान बाबा. हो मला कळलं. सॉरी. मग मी इथे आले. माझा शर्ट तिच्या अंगात असतो. माझ्या जुन्या कपड्यांना तिच्या शरीराचा रोज स्पर्श करतो. अगदी निकट स्पर्श. मनात वादळ उठायची होती. अभ्यास करताना अचानक प्रथमेश तू आणि भाग्यश्री याआधीही पालक मध्ये एकत्र काम केलं होतं, तर कुठे ना कुठे दोघांची केमिस्ट्री आधीपासून होती. तुम्हाला एकमेकांचं काम माहिती होतं की तुला हिचे बारकावे माहिती आहे, हिला तुझी माहिती आहे. तर या दीर्घांकात काम करताना या मागच्या अनुभवाचा कितपत फायदा झाला आणि किती लवकर तुम्ही ह्या सगळ्या मुवमेंटमध्ये जुळवून घेतलं? नाही, ऍक्च्युली आमची टीम जी आहे एकंदरीत ती फार मी 11वी पासून डहाणूकर कॉलेज आहे आणि मला वाटतं माझ्या 13वीला भाग्यश्री 11वीला कॉलेजला आली. तेव्हा असं होतं की आधी थोडा प्रॉब्लेम होता, पण प्रायोगिक नाटकात ते सगळे प्रॉब्लेम सॉर्ट आउट झाल्यामुळे प्रायोगिक नाटक करताना वेगळं असं काही करावं नाही लागलं. जरी भाग्यश्री 1.5 वर्ष बाहेर होती पाटकर कॉलेजमध्ये, पण तरी मला कुठे प्रॉब्लेम नाही वाटला की हिला इन्व्हॉल्व करून घ्यायचंय किंवा मग आता केमिस्ट्रीमध्ये काय होईल. आम्ही जे बोलत गेलो ते होत गेलं आपोआप. आणि असं होतं म्हणजे तुम्ही को ऍक्टर म्हणून जेव्हा एखाद्यावर काम करतात तेव्हा तुम्हाला माहित असेल की समोरचा काय करू शकतो किंवा मग समोरचा काय नाही करू शकतो. सो आपल्याला असं माहित असतं की अरे हा करणार, हा आपल्यावर काम करणार. सो त्याचं काही वेगळं टेन्शन नाही आलं. सो ते करताना आपण रिलॅक्स असतो. त्याचा ऍडव्हान्टेज आपल्याला मिळतो आणि आपण जास्त खुलून काम करतो. कारण समोरचा जर असं असेल की अरे हा कसा काम करतो हेच जर आपल्याला माहित नसेल किंवा मग आपल्याला माहित नाहीये की आता हे नवीन डिरेक्टर आहे किंवा मग ही अख्खी नवीन टीम आहे, मग ही टीम माझ्यावर कशी रिॲक्ट करेल, हे जे एक प्रेशर होतं ना असतं ना, ते नव्हतं आम्हाला कोणालाच. त्याच्यामुळे आमचं काम जे ते मला वाटतं चांगलं होत गेलं. त्याला हाच प्रश्न हवा होता. त्याला स्वतःच्या हकीकतीकडे चर्चेची वळवायची होती आणि ती उगाने वळली असं भासवायचं. 2दा. अरे वा. प्रेमात काय फरक असतो सांगा ना. ओढ, कुतूहल, हुरहुर, उभावायला लागणं, झोप न लागणे आणि आपलं प्रेम जगातलं एकमेव प्रेम आहे असं प्रत्येकालाच वाटत असतं. 2दा. म्हणजे बघा ना, सध्या मी मजेत. या अवाढव्य शहरात साध्या स्टेनोग्राफीवर मी मालकीचा फ्लॅट घेतला. कळवाल. 1 BHK. तू याआधी जे रोल केलेस ते एक धमाल, मस्ती, एक खोडसाळ मुलगा असे सगळे ते कॅरेक्टर होते आणि या नाटकात तू बरंच एक सेन्सिबल कॅरेक्टर करतोयस. खरं तर मी वपू काळेंना फॉलो करत होतो आधी, पण त्याच्यानंतर माझं असं झालं की मला थोडं बाहेर पडायचं होतं म्हणजे दगडू आणि विशूच्या कॅरेक्टर म्हणून मी असा विचार केला की आपण वपू काळेंना फॉलो करू. मग त्याच्यानंतर हळूहळू त्यांची पुस्तकं किंवा मग त्यांनी बदली नावाचं त्यांचं एक रेकॉर्डिंग आहे किंवा मग त्यांचे अनेक रेकॉर्डिंग. सो त्याच्यामुळे मला असं जाणवलं की अरे ते कसे बोलतात किंवा मग ते प्रेझेंट करताना कसं प्रेझेंट करतात. मग प्रेझेंट करताना मी ऍज अ प्रथमेश नरेटर करू शकतो का. मग मी काही प्रथमेशचे काही त्याच्यात आणले, मग काही वपूंचे आणले, काही मला अजून 2-3 सजेशन्स होते, मग त्याचे मी स्टाईलाइज केले. मग ते थोडं स्टाईलाइज केलं आणि मॅच्युअर लेवलला मग ते स्टाईल करताना मग तो दगडू नाही वाटत आहे ना, मग विशू नाही वाटत आहे ना, याची काळजी घेतली. कारण किती म्हटलं तरी प्रत्येक माणसाची एक वेगळी स्टाईल असते आणि तो फॉलो करतो. सो या कॅरेक्टरची स्टाईल काय असेल, तो किती स्टाईलाइज करता येईल याच्याकडे मी लक्ष दिलं, ज्याच्याने मला वाटतं मॅच्युरिटी आपोआप येत गेली. आणि ऍज इन म्हणजे 11वी, 12वी, 13वी, 14वी, आता 15वी. सो या काळात जेवढी मॅच्युरिटी आली आहे बघून तेवढी मॅच्युरिटी द्यायचा मी पुरेपूर प्रयत्न केलाय, त्याच्यामुळे ते कॅरेक्टर असं मॅच्युअर वाटतं. वपू काळेंची एक कथा आणि माझी एक कथा, दोन्ही झोपाळ्या या नावाच्या अशा कथा घेऊन त्या अत्यंत सामर्थ्यवान पद्धतीने त्या मुलांनी सादर केल्या आहेत. मुलांनी म्हणण्याचं कारण ही सगळी टीम
अतिशय तरुण मुलांची आहे आणि त्यांनी अत्यंत उत्साहाने अत्यंत गांभीर्याने केले. अत्यंत रिफ्रेशिंग एक्सपिरियन्स होता, एकदम युथफुल एक्सपिरियन्स होता आणि पुढची जनरेशन म्हणता येईल थिएटरची. फार सुंदर संगीत, सुंदर नेपथ्य, सुंदर संकल्पना आणि 2 उत्तम लेखकांच्या कथांवर आधारित 2 एकांकिका. फार मजा आली मला. आता आज पाहिलेला तरुणांचा झोपाळा हा फार सुखद हिंदोळे देणारा होता. 2 दिग्गज साहित्यिकांच्या, बापू काळे आणि रत्नाकर मतकरी या मोठ्या साहित्यिकांच्या 2 वेगवेगळ्या कथा घेऊन एकत्र आणण्याचा हा सुंदर प्रयोग अगदी नवीन होता. खरंच मनाच्या हिंदोळ्याला असा हलकासा झोका देणारा होता झोपाळा. आणि बपूंची किंवा रत्नाकर मतकरींची झोपाळा ही कथा वाचली होती. ती वाचताना आपलं एक विश्व उभं राहतं आपल्या डोळ्यासमोर किंवा आपल्या मनात. पण हा एक्सपिरियन्स खूप नाट्य दरबारमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बोलतोय टीम झोपाळाशी. आता आपल्या बरोबर नाटकाचे डिरेक्टर पराग आणि टीम. हॅलो, तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. पराग, एक नवीन प्रायोगिक नाटक झोपाळा तुम्ही रंगभूमीवर आणलेला आहे. नाटकाचे 2-3 जे प्रयोग झाले त्याला रसिकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि बप्पू काळे आणि रत्नाकर मतकरी अशी 2 नावं या नाटकाशी जोडलेली आहेत. तर याबद्दल थोडंसं. पहिल्यांदा म्हणजे ऍक्च्युली हा एक वेगळा प्रयोग आम्ही करतोय नाटकात, कारण 2 वेगळ्या पद्धतीच्या किंवा 2 वेगळ्या जॉनरच्या कथा एकाच नाटकात आम्ही आणण्याचा एक प्रयत्न आहे. की जनरली नाटकाचा जॉनर हा सिंगल असतो, म्हणजे एक कॉमेडी लाईट हार्टेड किंवा एक हॉरर किंवा तत्सम. सो या नाटकात आम्ही पहिला अंक हा वेगळा पूर्णपणे लाईट हार्टेड आणि दुसरा अंक हा गूढतेकडे जातो. सो हा एक वेगळा प्रयोग आम्ही विचार केला की एका नाटकात 2 जॉनर्स हँडल करायला मिळतील, मुलांनाही 2 वेगळे जॉनर मध्ये काम करायला मिळेल. सो हा एक असा एक प्रयत्न आम्ही विचार केला की करून बघूया. आणि वरून 2 मोठ्या लेखकांचं एक बॅकिंग होतं, चांगलं स्क्रिप्ट होतं. सो त्यामुळे पाठिंबा लेखकांचा आहेच, म्हणजे त्या रायटिंगचा, पण तेवढीच जबाबदारी पण होती की कसं करूया. पण आता चांगला प्रतिसाद मिळतो. गेले 3 प्रयोग हाऊसफुल होते आणि बहुधा असं वाटतंय की पुढचे पण 3 प्रयोग तरी हाऊसफुल होतील. सो मजा येते करायला. प्रथमेशची ओळख एक फुल टू धमाल ऍक्टर म्हणून होती याआधी. बालक पालक एकांकिका असेल किंवा फिल्म असेल, टाइमपास असेल. आणि झोपाळ्यातला जो प्रथमेश आहे तो अत्यंत टेन्स आहे, त्याचं कॅरेक्टर अत्यंत टेन्स आहे. तर प्रथमेशकडनं हे पात्र करून घेताना काय स्पेशल तयारी किंवा प्रथमेशला काय टिप्स दिल्या, किंवा प्रथमेश अशा प्रकारची कॅरेक्टर करू शकतो चांगल्या प्रकारे, याचा कितपत विश्वास तुला होता? विश्वास खरं तर खूप आधीपासून होता, कारण प्रेक्षकांसाठी तो दगडू किंवा विशू म्हणून प्रेक्षकांना माहिती आहे, पण आमच्यासाठी तो प्रथमेश एक चांगला ऍक्टर आहे हे आम्ही जवळजवळ 2-3 वर्ष एकत्र काम करतो. म्हणजे बऱ्याच एकांकिका आम्ही याआधी केल्या, त्या एकांकिकांमध्ये सुद्धा त्याने वेगवेगळ्या शेड्सचे कॅरेक्टर्स केले, त्यामुळे तो करू शकेल याच्यावरती आमचा विश्वास होताच. एखादी गोष्ट नवीन कळली किंवा थांब माझ्या डोक्यात तो येतो, तो बोलतो, डेफिनेटली या गोष्टीची नाटक बनवताना पण मदत होते की दादा मला असं वाटतं आपण हे तसंच आहे का. सो मग या गोष्टीवरती बोलणं होतं, मग त्याच्यातून एक ऑलवेज गोल्डन मीन काढला जातो किंवा त्याचं सोल्युशन त्याला सांगितलं जातं की नाही प्रथमेश ते तसं नाही आहे, आम्ही स्टोरी जेव्हा बघतोय तेव्हा स्टोरी कन्सिव्ह केल्यानंतर ते असं आहे अँड ही व्हेरी पॉझिटिव्हली ऍक्सेप्ट आणि तो त्या दृष्टीने लवकरात लवकर ते मोल्ड करायला सुरुवात करतो. सो आणि अगदी छोट्या भूमिका म्हणजे बंधन आयलॉनची म्हणून आम्ही जेव्हा एकांकिका केली होती INT साठी, त्या एकांकिकेत सुद्धा तो एका छोट्या पार्टसाठी येऊन जायचा, पण त्या छोट्या पार्टसाठी पण त्याने कधीच एकांकिकेत सुद्धा तो एका छोट्या पार्टसाठी येऊन जायचा, पण त्या छोट्या पार्टसाठी पण त्याने कधीच असं नाही झालं की अरे हे कोणीही करू शकतं किंवा हे कसं करू किंवा मग मेजर रोलमध्ये मी कास्ट नाही होत आहे. या गोष्टी कुठेच म्हणजे ज्या जनरली प्रश्न पडतात लोकांना की असलं असेल ना तुमच्याबरोबर किंवा असं होऊ शकतं ना, तर हे कुठेच झालं नाही. ते नेहमी त्याच स्पोर्टिंग स्पिरिटने आणि ते तेवढ्याच एनर्जीने ऑलवेज केलं गेलं. आणि म्हणून कदाचित आम्हाला जेव्हा नाटकाचा विचार करताना प्रथमेशचं कास्टिंगचं चालू होतं
की प्रथमेश, जसं तुम्ही मगाशी म्हणलात की प्रथमेश ते करू शकेल किंवा याबद्दल विश्वास होता का, सो त्या सगळ्या गोष्टींमध्ये ऑलवेज हा विश्वास होता की तो मोल्ड करणार, तो ते सगळं ब्रेक करणार आणि तो परत करणार. वपू काळे, रत्नाकर मतकरी खूप मोठी नावं आहेत. त्यांच्या संहिता ज्या नाटकासाठी निवडाव्या, झोपाळासाठी, असं का वाटलं? आम्ही हे पहिल्यापासूनच ठरवलेलं की काहीतरी वेगळं करायचंय. आणि जसं तुम्ही म्हणालात की वपू काळे आणि रत्नाकर मतकरीच का, तर ऍक्च्युली आम्ही बोलता बोलता आमच्या लक्षात आलं की दोन्ही लेखकांनी सेम टायटलच्या खाली कथा लिहिल्या आणि दोन्हीचे जॉनर्स खूप वेगळे आहेत. म्हणजे वपूंनी त्यांच्या स्टाईलने एक लाईट हार्टेड करून 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 शेवटी एक पिंच केलंय आणि मतकरीने त्यांच्या स्टाईलने गूढता आणून ती कथा तेवढी रंजक केलेली. सो आम्ही म्हटलं की या दोन्ही गोष्टी का करू नये. ऍक्च्युली ही रिस्क होती. बऱ्याच लोकांनी आम्हाला सांगितलं की लोक फर्स्ट हाफ नंतर सेकंड हाफ कदाचित एक्सेप्ट नाही करणार कारण एवढे हसले किंवा काय, पण आम्ही म्हटलं का तोच प्रयोग आहे आणि जर हे चॅलेंज असेल आणि लोकांनी हे एक्सेप्ट करावं असं वाटेल आणि आम्हाला विश्वास असेल की आम्ही दोन्ही गोष्टी चांगल्या करू शकतो, सो लोक एक्सेप्ट करतील. सो रिस्क असं म्हणायला गेलं तर होती, पण त्या बाबतीत पण आम्ही शुअर होतो की काहीतरी वेगळं आणि काहीतरी नवीन करायचंय, तरच ते प्रायोगिक असं घडलं जाईल. एक वपू काळे लिखित झोपाळा आणि एक रत्नाकर मतकरी लिखित झोपाळा आहे. झोपाळा म्हटल्यावरती बेसिकली नेहमी असं होतं की मला पर्सनली असं होतं की झोपाळा दिसला की चला जाऊन बसूया, कोणी नाहीये का आजूबाजूला, एकदा बसता येईल का, तो पटकन एक दोन झोके घेऊया आणि पळूया तिकडून. सो हे मला असं वाटतं की या भावनेला काहीच एज बार नाही. ते 60 वर्षाच्या माणसाला पण वाटतं, ते अगदी लहान मुलाला पण वाटतं. सो झोपाळा हे नाटक बेसिकली आमच्यासाठी तसं आहे की तुम्ही या, एक झोका घ्या, एक अनुभव घ्या. त्याच्यामध्ये अप्स अँड डाऊन्स पण आहेत. तो झोका तुम्हाला खूप स्वीट मोमेंटला वर नेतो, तो तेवढ्याच गांभीर्याने तुम्हाला मतकरींच्या कथेत खाली आणतो, तुम्हाला श्वास रोखायला लावतो आणि मग परत फुल स्विंग मध्ये पुढे घेऊन जातो. सो झोपाळा इज बेसिकली दॅट. त्यामुळे हा झोपाळ्याचा अनुभव आहे, तो पाहायला नक्की आहे. तुम्ही आमच्याशी इतक्या आपुलकीने बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट धीरजसह कपिल देशपांडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.